नमस्कार मित्रांनो, असेच स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी आलो आहे. तुझ्या घरात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व नक्कीच संपतील. मला माहीत आहे की तुला पैशाची काळजी आहे. तू खूप त्रस्त आहेस आणि त्याच वेळी तुझ्या आयुष्यातील इतर सर्व समस्यांमुळे तू इतका अस्वस्थ झाला आहेस की तुझा विश्वास माझ्यावर आता उरत नाहीये आणि तो कमी होत चालला आहे. या तुला सर्व दुःखांपासून मुक्त करण्यासाठी व मुक्त होण्याचा मार्ग सांगण्यासाठी मी नक्कीच आलो आहे. बाळा, तू तुझ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुला अधिक समस्यांना सामोरे जावे लागेल, पण मी त्यात तुला पूर्णपणे मदत करेन एवढे मी तुला ग्वाही देतो. आणि सर्व संकटात मी तुझ्या पाठीशी राहीन हेही तुला ग्वाही देतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या काही इच्छा असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्वांच्या इच्छा या पूर्ण हो. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा. आणि मी स्वामींना सांगेन की सर्वांच्या संकटात तुम्ही नक्कीच धावून या आणि सर्वांच्या संकटात तुम्ही त्यांना थोडा दिलासा द्या, एवढं मी स्वामींचरणी नक्कीच मागेन. तुमचा आजचा दिवस पुन्हा एक खूप आनंद घेऊन आला आहे. आज तुम्हाला माझे दर्शन मिळत आहे असे स्वामी म्हणतात, कारण तुम्ही माझे पुन्हा पुन्हा स्मरण केले आहे. आणि आज मी माझ्या भक्तांना नक्कीच दर्शन देतो. माझा संदेश तुमच्यासाठी अनेक गोष्टी घेऊन आला आहे, जे ऐकल्यावर तुला तुझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी कळतील. मग मी नेहमीच तुझा हात धरला आहे आणि भविष्यातही मी तुझा हात धरीन. पण माझ्या मळा बघ, आता वेळ आली आहे की तुला तुझे नाव या जगात प्रसिद्ध करायचे आहे आणि स्वतःला तसेच आपल्या पालकांना आणि प्रियजनांना तुम्हाला सर्व काही तुम्हाला करून दाखवायचं आहे. तुम्हाला हे अशा गोष्टी कराव्या लागतील ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रकाश नक्कीच येईल. आणि त्यासाठी तुमच्याकडे या दिवसाचे 24 तास आहेत. तुमच्या अनेक वेदना अशा आहेत की त्यांनी तुमच्या आयुष्यात नेहमीच दुःख आणले आहे. पण कसले हा दिवस आहे का? मग हा एक शुभ दिवस आहे जेव्हा सर्व प्रकारच्या दुःखांचा अंत होतो. मला माहीत आहे की तू तुझ्या आयुष्यात बरेच अश्रू ओघळले आहेत. आणि पण बाळा, आता तुझे सर्व अश्रू पुसायला मी स्वतः आलो आहे, कारण आता माझी नजर तुझ्यावर पडली आहे. आता सर्व काही होईल. आज मी तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलो आहे. जर तुम्ही हा संदेश मनापासून ऐकलात आणि माझे नामस्मरण केले तर मी तुम्हाला हे सर्व काही तुमची कामं पूर्ण करण्यास मदत करील. हा माझा शब्द आहे. बाळा, तुझी सर्व अपूर्ण कामे नक्कीच पूर्ण होतील आणि तू तुझ्या जीवनातील प्रत्येक दुःखांपासून मुक्त होशील, ज्यामुळे तुला नेहमीच त्रास होत आहे. म्हणून आज माझा संदेश काळजीपूर्वक ऐक आणि कधीच तो विसरू नको. बाळा, माझे काम तुला चांगल्या दिशेने नेणे आहे. माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट गोष्टींपासून, अगदी वाईट लोकांपासून नेहमी दूर ठेवायचे आहे. परंतु तू तोच आहेस जो वाईटाच्या जवळ येतोस. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वाईटाच्या जवळ जाल तेव्हा तुमचे जीवन अंधकारमय होईल. परंतु मला खूप वाईट वाटते की माझ्या बाळाने त्याच्या आयुष्याची दिशा गमावली आहे. आज मला आशा आहे की माझ्या संदेशाने तो तुझे जीवन सुधारशील. बाळा, तो तुमचे जीवन चांगले तू करायला हवे. मला नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे आवडते. मग तू नेहमी सत्याच्या मार्गावर चल, कारण शेवट विजय हा सत्याचाच होतो. तुम्हाला वाईटाच्या मार्गावर असलेल्या गोष्टींपासून नक्कीच दूर राहावे लागेल. फक्त खऱ्या माणसातच सर्व काही साध्य करण्याची क्षमता असते. आणि जे खरे बोलतात तेच लोक इतरांनाही फसवत नाही आणि तसेच स्वतःलाही ते फसवत नाही, कारण ते खरे बोलत असतात. आणि जे लोक खोटे बोलतात ते नक्कीच दुसऱ्यांना फसवत असतात आणि स्वतःलाही ते फसवत असतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात गरीब लोकांना नक्कीच मदत करा. माझी कृपा तुमच्यावर सदैव राहील, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ते दान कोणी केले तर मला ते नक्कीच भावेल. कारण जर तुम्ही ज्यांच्या मदतीची गरज आहे त्यांना मदत केली मग मी तुम्हाला नक्कीच पावेल. मग असे केल्याने मी खूप आनंदी होतो. आणि जर मी तुमच्यावर आनंदी झालो तर मी तुम्हाला जे करायचे आणि जे द्यायचे ते मी तुम्हाला नक्कीच देईन. मला माहीत आहे की तुम्ही कधी कोणाशी भांडत नाही आणि तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी नक्कीच काम करता. तुम्ही विचार करू नका आणि कधी कोणाची स्तुती करू नका. तुमच्या आज जी काही तुम्हाला इच्छा आहे ती तुमच्या मनात ठेवा. आणि तुमच्या मनात जी इच्छा आहे ती मला पूर्णपणे माहीत आहे. मी त्या मार्गावर तुम्हाला नेत आहे. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास असायला हवा.
तुमच्या चांगुलपणाचा पुरावा नक्कीच माझ्याकडे आहे. म्हणूनच मी तुमच्यावर नेहमीच आनंदी असतो. तुम्ही केलेली ही चांगली कामे पाहून मला तुमच्यावर खूप प्रेम आहे. कारण इतरांना अडचणीत असतानाही मदत करणारी तुम्ही, माझी भक्ती ही तुमच्यापर्यंत नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही जी भक्ती करता ती मनापासून करता. बाळांनो, तुझं एवढं चांगुलपणा बघून मी स्वतः अस्वस्थ झालो आहे. कारण तू यावेळी संकटात आहेस आणि तुमच्या घरात एवढी संकट असून सुद्धा तू दुसऱ्यांना मदत करत आहेस. यात तुझा भरपूर मोठा चांगुलपणा आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगत आहे की हे माझे वचन आहे की मी तुम्हाला लवकरच सर्व गोष्टींपासून मुक्त करीन आणि तुमच्या सर्व संकट तुमच्यापासून दूर नेऊन टाकील. तू मला मागितलेली इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन आणि तुला निराश करणार नाही. पण तुला मला एक वचन द्यावे लागेल जे मी तुझ्याकडून मागणार आहे की जीवनात तू नेहमी नम्र आणि कोमल मनाचा राहशील. आज तू नम्र आहेस आणि बाळा, नम्र जर तू राहशील तर तुला सर्व लोक प्रेम करतील. मग आयुष्यभर तू असाच ठेव आणि स्वतःला सावरून ठेव, अशी माझी इच्छा आहे. तुझ्या वागण्यामुळेच मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या भक्तीमुळेच मी माझ्याकडे तुला ओढून टाकतो. आणि जे तू लोकांना दाखवून दिले आहेस की तुझ्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे, ते मला खूप भावले आहे. ज्याने मला मदत केली त्याला पाहून माझे डोळे पाणावतात. मग मी कोणत्याही स्वरूपात तुझ्या भेटीसाठी येऊ शकतो. मग तू मला ओळखू शकत नाही. म्हणून मग मी तुला म्हणत आहे की प्रत्येक माणसात हा देव शोध आणि त्याला नक्कीच मदत कर. आजच्या जगात कोणीही कोणाला मदत करू इच्छित नाही. मग बाळांनो, जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात एखादे कार्य असेल जे तुम्हाला करण्यास सक्षम वाटत असेल, त्यावेळी तुम्ही माझे स्मरण करावे. मी तुमची दिशा क्षणार्धात ती दूर करीन आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवीन. माझे नाव घेतल्याने तुमची सुटका होईल. तुमच्या सर्व समस्या आणि तुझ्या वाईट सवयी कमी होतील आणि जे काही वाईट तुला बघायचे आहे आणि करायचे आहे ते मी तुझ्यापासून दूर नेऊन जाईल. मग बाळा, जेव्हा तू तुझ्या ध्येयापासून भरकटतोस ना, तेव्हा माझ्यावर अशी वेळ येते की मला काही सुचत नाही. मी तुला भरपूर वेळ सांगण्याचा प्रयत्न करतो की तू मार्गावर ये, पण तुला तेव्हा काहीच कळत नाही. मग मी तुला नक्कीच समजवण्यासाठी येत असतो. माझी आठवण ठेवल्याने तुला शोधण्यात आपोआप मार्गदर्शन होईल. कारण तू माझ्या आठवणीत राहशील आणि माझ्या नामस्मरणात राहशील. वाटेल की मार्गाचा अवलंब केल्याने तुमचे जीवन पूर्णपणे ढगाळ होईल, पण तसं नाही आहे. तुमचे जीवन आणखी चांगले होईल व तुम्ही जर नामस्मरण केले तर तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होतील. कारण तुमचा विश्वास आहे ना की स्वामी आपल्याला नक्कीच देतील. बाळा, तू माझी स्वामी आई म्हणून आठवण ठेव. कारण जर तू कोणताही चुकीचा निर्णय घेणार असेल तर माझ्या आठवणीने तुला तो निर्णय योग्य आणि अयोग्य असे कळेल. चुकीचे निर्णय घेण्यापासून मागे जा आणि माझी पूजा केल्याने तुमच्या जीवनाशी निगडीत सर्व लोकांना माझे आशीर्वाद मिळतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे, मग ती चांगली नोकरी असो, चांगले शिक्षण असो किंवा चांगला जीवनसाथी असो, माझ्या आशीर्वादाने लवकरच ते सर्व पूर्ण होईल. हे खरे आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप दुःख सहन केलेस आणि तरी तू कधी कोणाची स्तुती केली नाहीस. तुझ्या आत असलेली ही चांगली वृत्ती पाहून माझे मन तुझ्याबद्दल आणखी भावले गेलेले आहे आणि आणखी प्रेमाने भरून गेलेले आहे. आणि हे प्रेम असेच नक्की राहील. तुझ्या आयुष्याचा शेवट जेव्हा राहील तेव्हा मी नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुझ्यासोबत राहील. त्यानंतर मी तुला माझ्या स्थान देईल. पण तू हे ध्यानात ठेवलं पाहिजे की तू तुझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या वाईटाला साथ देऊ नकोस आणि नेहमी सत्याच्या मार्गावर तुझी पावलं टाकत राहा. माझ्या बाळा, मला हे तू वचन दे. जर तुम्ही माझ्या दाखवलेल्या रस्त्यावर चाललात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि या जगात कोणीही अगदी स्वतःलाही यशस्वी करू शकतो. त्याचा फक्त माझ्यावर विश्वास पाहिजे, एवढेच खरे आहे. आणि बाळा, तुला जर भरपूर काही इच्छा असतील, तुझ्या मनात असतील, तर तू ते कोणाला सांगू नको. तुला काय पाहिजे हे मला चांगल्यानेच कळते. मी तुला ते देत आहे. माझ्या बाळा, तुला आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी तुला थांबवू शकत नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. मी तुला प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक वाईटापासून वाचवीन आणि तुला कोणत्याही वाईटापासून मी वाचवील आणि तुला कोणत्याही संकटात जाऊ देणार नाही. मी तुला कोणत्याही प्रकारच्या वाईटाचे समर्थन करू देणार नाही. फक्त तुझ्या आयुष्यातल्या चांगल्या कृतींपासून मागे हटू नकोस. तुझ्या आयुष्यात समृद्धी येऊ. बाळा, नेहमी आनंदी राहा. अजूनही आहे वेळ. स्वतःला कोणत्याही चुकीच्या वाटेवर नेऊ नकोस, नाहीतर
तुला ती शिक्षा नक्कीच भोगावी लागेल. तुला राग सहन करावा लागेल आणि मी एकदा तुला रागवलं तर तू ते सहन केले पाहिजे. कारण मी तुला रागवत चांगल्यासाठी आहे. मी तुझ्या वाईटासाठी तुला रागावत नाही. तुझ्या संपूर्ण आयुष्यात सर्व काही मोठे होऊ लागेल. बाळा, तू माझी भक्त करतो आहेस आणि तुला माझा इशारा देणे आवश्यक आहे. अन्यथा तू मार्गापासून दूर जाशील आणि अशा सर्व गोष्टी कराल ज्यामुळे तुझा नक्कीच नाश होऊन जाईल. बाळा, मग तू माझ्यात असशील तर, पण जर तुझा विश्वास असेल तर मग हा व्हिडिओ नक्कीच लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजपासून तुझ्या घरात सुख शांती नांदो आणि शांतीसोबतच तुला सर्व काही प्राप्त हो, हे मी तुला आशीर्वाद देत आहे. आयुष्यातील सुख जे तुला आजतागायत मिळू शकले नाही, बाळा, मी तुला माझे आशीर्वाद, तुझे कुटुंब आणि तुझे प्रेम, तुला या जगात तुझ्या जे प्रिय आहेत त्या सर्वांच्या आयुष्यात सर्व काही चांगले हो असा आशीर्वाद देत आहे. आणि तो आशीर्वाद तुझ्यापर्यंत लवकरच पोहोचेल. तुमचे आईवडील सदैव आनंदी राहोत, तुमचे घर सदैव आनंदाने भरलेले राहो आणि तुमच्या आयुष्यात सदैव शांतता नांदो. बाळा, तुझ्या सर्व दुःखाचे दुःख मी स्वतः भोगले आहे. त्यामुळे मी तुला यापुढे दुःख होताना पाहू शकत नाही. मी तुला आयुष्यातील सर्व सुख दिले आहे आणि आणखीही देईन. कारण मला माहीत आहे की तू माझा सर्वात प्रिय बाळ आहेस. हा एक चांगला तुझ्यामध्ये गुण आहे आणि तुम्हाला तुमच्या भरपूर यशच्या पायऱ्या चढायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या यशाजवळ पोहोचत चालला आहेत. फक्त तुम्ही मध्ये कुठे विचलित होऊ नका. जीवनात एकच लक्ष ठेवा आणि त्या लक्ष्याकडे नक्कीच बघत राहा. तू नेहमी काळजीत असतोस. कधी कुठलेही दुःख आणि तुला ते सतावत असेल तर डोळे मिटून फक्त एकदा माझे स्मरण कर. मी नक्कीच तुला दर्शन देईन आणि मी माझ्या खऱ्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन नक्कीच देत असतो. किंवा इतर माझी इच्छा आहे की मी तू देखील माझ्या अशा खऱ्या भक्तांमध्ये एक व्हावे जे त्यांच्या देवाचे नेहमी खऱ्या मनाने स्मरण करतात. म्हणून मी तुला सांगत आहे की तूही माझे तितक्याच खऱ्या मनाने स्मरण कर आणि माझे नामस्मरण दररोज कर. मी तुझ्यावर माझा हात नक्कीच ठेवीन, एवढे मी तुला वचन देतो. बाळा, तू ज्या भगवंताचे वाट पाहत आहेस ते तुझ्याकडे लवकरच येणार आहेत आणि त्यांचा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. मग आयुष्यात कधीच तू कोणत्या गोष्टी ज्या पाहिल्या नसतील त्याही तुला आज मिळणार आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याचा पहिला पगार वाढवण्यासाठी व कमवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात व ते कष्ट तो भोगत असतो. पण तो नामस्मरणामध्ये कधीच येत नाही. नामस्मरण केल्याने त्याला लवकर यश मिळेल असं नाही, पण त्याच्या यशात जे अडथळे येत असतील ते नक्कीच कमी होतील. म्हणून नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आयुष्यात जितका संघर्ष असेल तितके संघर्ष ते कमी करू शकते. एवढी ताकद नामस्मरणात असते. एक लक्षात ठेवा की नेहमी प्रत्येक मार्ग सुरुवातीला तुमच्यासाठी नवीन असतो आणि जसजसे तुम्ही पुढे जाल तसतसे तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होऊ लागतात. मग बाळा, तुमचा अनुभव ही तुमची ओळख आहे आणि तुमची ओळख ही तुमचा अनुभव आहे. अनुभव तुम्ही नेहमी या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवा. तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला अनुभव मिळतो आणि तेच काम तुम्हाला तुमची ओळख देते. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी एखादी गोष्ट प्रथम निवडता आणि जर तुम्ही थोडी थोडी केलीत तेव्हा घटना घडताना दिसतात. तू तुझे रहस्य मागे ठेवतोस. मग बाळा, तू तुझे रहस्य तुझ्या जवळ आहे आणि ते फक्त तुला नामस्मरणाने मिळेल. आणि तू कधी कमकुवत राहू नकोस. तू माझ्या पावलावर नेहमी लक्ष ठेव. मी माझे पावलं तुमच्या घरात नक्कीच आणत असतो आणि मीही तुमच्या घरात नक्कीच वास करत असतो. मग तू मला पाहतोस ना, माझे नामस्मरण करतोस ना, तर मी तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहीन. बाळा, तुझ्या प्रत्येक कठीण काळात मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. तू कधीच स्वतःला एकटा समजू नको. मी आहे तुझ्यासोबत. तुला वाटत असेल की मी स्वामींचे एकदाच नामस्मरण करील दिवसातून तरी मला चालेल. फक्त तुझ्या मुखात माझे गोड नाव हे नक्कीच ठेव आणि तुझा मौल्यवान वेळ देईल तर मी तुला माझा मौल्यवान वेळ देईल. म्हणून तू तुझा वेळ मला नक्कीच दे आणि माझ्या नामात जर तू गुंगून राहशील तर मी तुला जे पाहिजे ते नक्कीच देईल आणि मग तू तुझ्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होशील. फक्त एक लक्षात ठेव की आयुष्यात कधीच आशा सोडू नकोस आणि नेहमी माझ्यावर विश्वास ठेव. तुला जे काम करायचे आहे आणि तुझ्या ज्या कामात यशस्वी व्हायचे आहे ते मी तुला नक्कीच देईन. तुझ्या आशेवर मी बसलो आहे आणि माझ्या आशेवर तू बसला आहेस. म्हणून लक्षात ठेव, नामस्मरण नक्कीच कर. तुला असं वाटत आहे की मी भरपूर गोष्टी गमावून बसलो आहे,
पण तसं काही नाही. त्या गोष्टी चांगल्यासाठीच मी तुझ्यापासून दूर केल्या आहेत. म्हणून तू नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवू शकतो. कारण मी माझे कर्तव्य पार पाडत आहे आणि तू तुझे कर्तव्य पार पाड आणि तुझ्या गोष्टींचे नक्कीच पालन कर आणि तू माझ्यावर विश्वास ठेव. काळ कितीही वाईट असला पण तू खचू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मग तू घाबरतोस कशाला? बुद्धीने काम घे आणि सर्वांशी प्रेमाने वाग आणि आनंदाने वाग. मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की तू जे काम करत आहेस आणि जे कष्ट करत आहेस ते तुला आता थोडे दिवस राहिले आहेत. तुला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. म्हणून तुझे प्रारब्ध मी नष्ट करत आहेत आणि तुझे दुःख कमी करत आहे. तुझे दुःख तू भोगून घे. नंतर तुला ते भोगण्याची गरज नाही. मग तुला जीवनभर मी एकदम सुखात ठेवीन. पण तुझे प्रारब्ध तुला नक्कीच भोगावे लागतील. कारण पुनर्जन्मात तू जे पाप केले आहेस त्याचे प्रायश्चित तुला करावेच लागेल व ते न करून चालत नाही. ते प्रत्येकाला भोगावे लागतात. देवाला ते चुकले नाही. मग आपण कोण? आपल्या सगळ्यांना ते नक्कीच भोगावे लागतील. मग तू तुझे प्राण व तुझे जे पाप आहेत आणि जे पुण्य आहेत त्यात तू काय करू शकतो हे बघ. तुझे पुण्य जेवढे जास्त असतील तेवढे तुला भरपूर लवकर मोक्ष मिळेल. म्हणून जेवढे जास्त पुण्य करू शकतोस तेवढे जास्त पुण्य तू लवकर कर आणि तुझे कर्तव्य पार पाड. आणि तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. तू जेवढे जास्त अन्नदान करशील तेवढे जास्त तुला पुण्य मिळत जाईल. म्हणून तू जेवढे जास्त अन्नदान करू शकतोस तेवढे जास्त कर. आणि मी खूप आनंदी होतो कारण कोणी कोणाला भुकेला जर एखादा असेल तर त्याला कोणी अन्न चारले तर माझी भक्ती त्याने नाही केली तरी मला चालते. पण त्याने जर भुके असलेल्या माणसाला जेवण दिले तर मी त्याच्या नक्कीच पाठीशी उभा राहतो. कारण त्याने एका गरजवंताला त्याची गरज भागवून दिलेली आहे आणि त्याची भूक मिटवली आहे. म्हणून लक्षात ठेव, एखाद्याला भुकी जो व्यक्ती असतो त्याला अन्न देणे ही सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. मला तुझ्याकडून आशा आहे की तू हे जरूर करशील. आणि बाळा, तू तुझ्या आयुष्यात नक्कीच या गोष्टी कधीतरी कर. तू जेवढे कमवत असशील त्यातलं 1% तरी तू अन्नदान कर. म्हणजे तुला नक्कीच फायदा होईल. बघ, सर्व लोक अन्नदान करतात ते कशासाठी? त्यांच्या फायद्यासाठी नाही. त्यांच्या जीवनात त्यांना भरपूर काही मिळालेले असते. मग ते त्यांचा काहीतरी भाग अन्नदान करतात आणि ते पुण्य कमवत असतात. मग त्यांना पुढच्या जन्मात कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. म्हणून त्यांचे पुण्य ते वाढत असतात. तसेच आपण आपले पुण्य वाढवायचे आहे. आता वेळ वाया घालवू नकोस. प्रत्येक वेळी तुला कोणत्याही परिस्थितीत अन्नदान करायचे आहे. जसे तू म्हणशील अन्नदान कसे करावे, तर तू एखाद्या कुत्र्याला बिस्किट टाकले त्यालाही आपण अन्नदान म्हणू शकतो. कारण तू कुत्र्याला ते बिस्किट टाकलेस म्हणजे त्याची भूक भागली ना, मग तेही अन्नदान आहेस. तेच माझे नामस्मरण झाले मी असे समजेन आणि मी तुझ्या नक्कीच पाठीशी उभा राहीन. तुझ्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे की तू हे काम नक्कीच करशील. तुम्ही जर चांगले काम नक्कीच करू शकत नाही ना, तर कुणाचे वाईटही करू नका. कारण कुणाचे वाईट करण्यात काहीच अर्थ नाही. त्याचा मार्ग हा एकदम घाणेरडा असतो. कारण आपण कोणाचे वाईट केले तर आपल्या जीवनात नेहमी वाईट गोष्टी घडत असतात आणि चांगल्या गोष्टी कधीच घडत नाही. आणि आपल्यासोबतही त्याच्यापेक्षा डबल वाईट होत जाते. म्हणून मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल ना, तर कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामी, तुम्ही माझ्या नेहमी पाठीशी राहा असे पण लिहा. तुम्ही जेवढे जास्त चांगल्या गोष्टी लिहाल तेवढ्या चांगल्या गोष्टी या तुमच्यासोबत घडत असतात. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टी करा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करा. बाळांनो, तुमची काही रूपे आहेत जी फक्त तुमच्यातील चांगल्या गोष्टींचा नाश करतात. माझ्या बाळांनो, जर तुम्ही माझ्या निर्देशाचे पालन केले तर मी तुम्हाला ती ऊर्जा देईल आणि तुमच्यामध्ये ती जाणवेल सुद्धा. जर तुम्ही माझ्या मार्गावर चालत असाल तर मी तुम्हाला वचन देतो की आजपासून तुम्हाला ते बदल दिसू लागतील आणि हे बदल इतके मोठे असतील की तुमचा स्वतःवर विश्वासही बसणार नाही. म्हणून बाळांनो, तुमच्यावर परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि ठेवून पुढे चला. तुम्ही माझ्यात हवे आहात आणि नेहमी विश्वास ठेवा. कारण आजपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास नक्कीच ठेवला आहे. त्यासाठी माझी भक्ती तुम्ही करत आहात आणि मीही तुम्हाला तेवढं देत आहे. या श्रद्धेमुळे तुम्ही कामेही आजवर सगळीच पूर्ण झालेले आहे. पण जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुमच्या चुकीच्या विचारांवर विश्वास ठेवायला लागलात तर तुमची चांगली कामेही वाईट वाटतील आणि फक्त तुझ्या आयुष्यात दुःख, बाकी काही उरणार नाही. बाळा, या जगात तुझ्यावर कोणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी पण जोपर्यंत तुझ्या डोक्यावर माझा हात आहे ना,
तोपर्यंत तुला कोणीही काहीही करू शकत नाही. माझ्या लहानपणी ज्याच्यावर मी प्रेम केले ते माझे प्रेमळ बाळ तू आहेस आणि एक अदृश्य शक्ती तुझ्यात लपलेली आहे आणि तू माझ्यापर्यंत पोहोचला आहेस. नेहमी तुझ्या भोवती मी असतो आणि तुला ते दृष्टमान आहे. मी तुला दिसू शकत नाही आणि तू मला बघूही शकत नाही. फक्त तू माझा अनुभव नक्कीच घेऊ शकतो. आज मी तुम्हाला तो संदेश देत आहे आणि तुम्ही त्या संदेशावर नक्कीच चला आणि आरामशीर तुम्ही त्या संदेशावर वाटचाल करू शकता. म्हणून तुम्हाला घाबरण्याची काहीही गोष्ट नाही. मी काही तुम्हाला करत नाही. फक्त मी तुमच्या अवतीभोवती असतो आणि तुमच्या संकटात नेहमी तुमच्या सोबत असतो. एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत या जगात तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख आणि आनंद दोन्ही दिसतील. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो, तुम्हाला तुमच्या जीवनात नेहमीच बदल करावे लागतील. एक छोटासा बदल तुमच्या संपूर्ण आयुष्यावर ढग लावू शकतो. म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठून नक्कीच नामस्मरण करा आणि जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत घालवा. कारण जेवढा जास्त वेळ तुम्ही स्वतःसोबत घालवाल ना, तेवढे जास्त तुम्ही स्वतःला ओळखत जाल आणि मग तुम्हाला माझ्यावर विश्वास वाढत जाईल आणि माझ्यावर विश्वास वाढला म्हणजे तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होत जातील. तुझ्या घरात ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच संपणार आहेत आणि मला माहीत आहे की तुला पैशाची भरपूर काळजी आहे. तू खूप त्रस्त आहेस आणि त्याचवेळी तुझ्या आयुष्यातील इतर समस्यांमुळे तू इतका अस्वस्थ झाला आहेस की तुझा विश्वास आता माझ्यावरून भरपूर दूर चालला आहे. पण मी तो जाऊ देणार नाही. मी तुला माझा विश्वास परत देईन आणि तुला भरपूर गोष्टी मी आता सांगणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यावर विश्वास ठेवून चालशील तर जगात तुला कोणी थांबवू शकत नाही आणि तुझ्यावर सर्व लोक तुला भरपूर आशीर्वाद देतील. एवढं लक्षात ठेव. माझे आशीर्वाद मी तुला देत आहे आणि बाळा, तुझ्या घरातील सर्व समस्या ज्या काही आहेत त्या मी नष्ट करत आहे. एवढे लक्षात घे. तू फक्त त्यांच्यासाठी काम करू नको जे वाईटाच्या मार्गावर आहेत. तू फक्त त्यांच्यासाठी काम कर जे चांगल्याच्या मार्गावर आहेत. मग तुला मी नक्कीच भेट देईन. तुझ्या घरात आता माझी ऊर्जा येत आहे. ती ऊर्जा सांभाळण्यासाठी तू तयार हो आणि तू तयार होण्यासाठी भरपूर गोष्टी तुला कराव्या लागतील. जसे की तू नामस्मरण कर. त्यासाठी मी तुला भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत की तू माझा श्री स्वामी समर्थ हा नामजप कर. कारण त्याने तुझे भरपूर गोष्टी या तुझ्या मार्गावरून निघून जातील. तुम्ही तुमचे आयुष्यही सुरक्षित करू शकाल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर छोटी कामे करून पुढे जायला शिकू शकाल. जेणेकरून तुम्हालाही तुमच्या आयुष्यात पैसा यावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्व काही साध्य करू शकाल. ते पैसे स्वतःसाठी मिळवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे काम करावे लागेल की तुम्ही कोणतेही काम कराल तरी तुम्हाला असेच पैसे मिळतात. तुमच्या महंतांच्या मते तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा तसेच बुद्धीचा वापर केल्यास तुम्हाला नेहमीच यश मिळू शकेल आणि तुमचे जीवन अगदी आनंदमय होऊन जाईल. जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम केले तर तुम्हाला सर्व काही नक्कीच मिळेल हा माझा विश्वास आहे. बाळा, असं म्हणू नकोस की तुझं हे आयुष्य फक्त तुझ्यापुरतं मर्यादित आहे. मग तुझ्यावर प्रेम करणारी तुझ्याशी जोडलेली सगळी माणसं तुझ्याशी जोडलेली आहेत. तू तुझ्या आयुष्यात जे काही काम करतोस त्याचा तुझ्यावरही परिणाम होतो. त्या लोकांप्रमाणेच पण तू तुझ्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही याचा परिणाम होऊ देऊ नको. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही साध्य करायला हवे असे तुमच्या कुटुंबाला नेहमीच वाटते. त्यांची स्वप्न तुम्ही पूर्ण करावीत. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात असला तरी एक ज्याच्याकडे हिंमत असते ना, तो प्रत्येक वयात स्वतःला पुढे नेऊ शकतो. जर तुम्ही आयुष्यात काहीही साध्य करण्यात यशस्वी झाला नाहीत तर ते वेळ तुमच्यावर येईल आणि मी तुझा हात धरून तुला तुझ्या यशस्वी मार्गावर नक्कीच नेईन. कारण माझं बाळ कधी चुकलं तर मी त्याला नक्कीच माफ करील, पण त्याने स्वतःहून कोणती चूक करू नये. तो भरकटून गेलास तर मी त्याला त्याच्या मार्गावर नक्कीच परत आणीन. जीवनाचा मार्ग हा महंत आहे आणि तुमच्या त्या महंताशिवाय मी देखील काही करू शकत नाही. म्हणून तुझ्यासाठी तुझे कर्म ही तुझ्यासाठी सर्वस्व आहे. तू जशी कर्म करशील तसे तुला आशीर्वाद मिळत जातील. जीवनाच्या सर्व गोष्टीतील प्रमुख हा कर्म आहे. मग कर्म तुझ्यासाठी भरपूर गोष्टी या बदलू शकतो. मला माझ्या भक्तांसाठी नेहमीच सर्वोत्तम हवे आहे आणि भविष्यातही मी असेच करणार आहे. मला माझ्या भक्तांचे भलेच हवे आहे. तुम्हाला किती त्रास झाला तरी चालेल, पण मी तुमच्या संकटात नक्कीच पाठीशी उभा राहीन आणि ते तुमचे त्रास कमी करेल. संकटे माझ्या सवतीभोवती ही फिरत असतात, पण मी त्याला तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवत नाही. पण काय करणार, तुमचे प्रारब्ध असतील ते तुम्हाला भोगावेच लागतील. ते भोगून मग मी तुम्हाला सुखाकडे नक्कीच नेऊ शकतो.
मी तुम्हाला संकटात पाहू शकत नाही, म्हणून आज मी तुम्हाला हा संदेश ऐकत आहे आणि स्वतःबद्दलचे तुम्हाला काम करण्यास मी विनंती करत आहे. आणि एक पिता जसा आपल्या मुलाला समजून सांगतो तसं मी तुम्हाला समजून सांगत आहे. मग तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करणार ना? आणि जर करणार तर कमेंट सेक्शनमध्ये मला होय म्हणून टाईप करा. होय स्वामी, मी तुमचे मार्ग नक्कीच पालन करणार आणि तुमच्या नामस्मरणामध्ये नक्कीच राहील आणि अक्कलकोटाला माझ्या भेटीला नक्कीच या. तुम्हाला सर्वोपरी मी तुम्हाला बघू इच्छितो आणि तुमच्यावर माझी श्रद्धा ही कायम राहो अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला लागेल, कारण आयुष्यात सर्वच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो आणि त्याच्यातून मार्ग निघत असतो. मग तुम्ही ज्या काही गोष्टी शिकता आणि ज्या काही गोष्टी बघता ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुमच्या संकटात मी नक्कीच उभा राहीन. एवढं मात्र खरं आहे की तुम्हाला काही गोष्टी ह्या कळणार नाही. त्या वेळेनुसार तुम्हाला कळायला भरपूर वेळ लागणार, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी शिकवत असतो त्या तुम्ही समजून जायला हवे. कारण तुम्ही माझ्या नामस्मरणात असता तेव्हा मला तुमच्या आतल्या सर्व गोष्टी माहीत पडत असतात आणि मी तुम्हाला त्या गोष्टी सांगू इच्छित आहे, म्हणून तुम्ही त्या लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. देव सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीत आहे. देव प्रेम आहे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करतो. आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा तो आपल्याला सोडून जाणार नाही. त्याच्या आपल्यावरचे प्रेम हे चिरंतर आहे आणि ईश्वर हा विश्वाचा आणि त्यातील प्रत्येक गोष्टींचा निर्माता आहे. तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आणि सदैव उपस्थित आहे. देव चांगला आहे आणि त्याचे आपल्यावरचे प्रेम हे निरंतर राहणार आहे. आपण आपल्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि हे जाणून घेऊ शकतो की त्याला आपले सर्वोत्तम हित आहे. आणि जेव्हा आपण त्याला शोधतो तेव्हा आपण त्याला शोधू लागतो तर आपल्याला तो सापडत नाही. तो फक्त नामात असतो. आपल्याला दुःख असो व आनंद असो, देव सदैव आपल्या पाठीशी असतो. तसेच स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. फक्त आपलं त्यांना शोधता आलं पाहिजे, कारण त्यांना शोधणं म्हणजे सर्वात कठीण काम आहे आणि ते फक्त नामस्मरणामध्ये आपण त्यांना शोधू शकतो. आणि नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही. म्हणून स्वामी फक्त आपल्याला नामस्मरणाविषयी मिळू शकतात. जर तुम्ही माझे प्रिय भक्त असाल तर तुम्ही येथे सिद्ध कराल की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवता आणि त्यासाठी तुम्ही माझा हा संदेश मध्ये सोडून जाऊ नका, कारण प्रत्येक गोष्टीशी संबंधित आहे. तुझ्या आयुष्यात फक्त तुझ्या नकारात्मक विचारांमुळे आणि तुझ्या आयुष्यात चालू असलेल्या दुःखाच्या भोवऱ्यातून तुला बाहेर काढण्यासाठी मी आलो आहे. माझ्या बाळा, तुला मनात अनेक प्रश्न आहेत आणि ज्याची उत्तरे तुला माझ्याकडून जाणून घ्यायची आहेत आणि मी या पृथ्वीवर फक्त याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आलो आहे. आज मी तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. वर्षानुवर्षे तुझ्या मनात जे आहे ते मी तुला देईन. फक्त हे लक्षात ठेवा, तुला माझे शब्द मनापासून ऐकावे लागतील, तरच तुला समजेल की मी तुला काय सांगू इच्छितो. बाळा, कधी कधी अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जेव्हा तुम्हाला खूप काही करायचे असते, पण ते कसे करायचे तुम्हाला समजत नाही. तुम्हाला असे वाटते की तुमचे दुःख तुमच्या स्वतःच्या लोकांना देखील समजू शकत नाही, ज्यामुळे तुम्हाला जे काम करायचे आहे ते करायला घाबरतात. जेव्हा तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकत नाही तेव्हा तुम्हाला सर्वत्र निराशा वाटते आणि त्यामुळे मला असे वाटते की तुझ्या आयुष्यात काहीच उरले नाही. मग तुझ्याकडे दुःख आणि निराशाशिवाय काहीच उरले नसते. मग बाळा, पण ते काय आहे हे जाणून घेण्याचा तू कधी प्रयत्न केला आहेस का? तुला इतकी भीती वाटते की तू सक्षम नाहीस. तुम्हाला जे काही काम करायचे आहे ते तुम्ही करू शकता. तुम्ही कधी या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? पण आज मी तुम्हाला असे का घडते हे सांगेन. मग बाळा, माझ्याशी नक्की जोडून राहा. तुम्ही स्वतःला कुठेतरी आतल्या आत जाणवत आहात. तुम्ही स्वतःला कमकुवत समजू लागला आहात, ज्यामुळे तुम्ही विचार करता की मी हे काम करू शकत नाही आणि तुम्ही ते करण्यापासून मागे हटता. मुख्य कारण म्हणजे तुमच्या मनात बसलेली भीती, जी तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असलेली कामे करण्यापासून रोखते आणि जे केल्याने तुमचे भविष्य सोनेरी होईल. जीवनाची समस्या अधिकतर प्रबळ होते जेव्हा माणूस जर तुमच्यावर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. मग तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला पहिले शिकले पाहिजेत. तुमच्या आतील चैतन्य शक्ती आणि तुमच्या हातातील कधीच तुम्ही सोडू नका आणि विश्वास हा राहू द्या. आणि काही झाले तरी स्वतःला आतून इतके मजबूत बनवून टाका ही परिस्थिती कशी असो, तुमचा विश्वास डगमगणार नाही. मन तुमचे जीवन आणखी स्थिर होऊन जाईल. तुमच्या वाटेवर कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःला शांत ठेवायला शिका, कारण शांतता ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत अनुकूल ठेवते.
आणि तिच्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक होत नाही. म्हणून बाळा, शांत राहा आणि शिकत राहा. जर तुम्हाला स्वतःला आत्मविश्वासाने भरून घ्यायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे. कारण ध्यान ही एकमेव अशी शक्ती आहे जी तुम्हाला इतकी शक्ती देईल की कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आणि तुम्ही आतून बलवान व्हाल. जेव्हा तुम्ही ध्यान कराल, तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगत जाईल की तुम्ही या गोष्टी करा. आणि आत्मशक्ती ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. आणि म्हणून तुमची आत्मशक्ती वाढवा आणि तुम्हाला हवे ते सर्व साध्य करा. बाळा, आज तुमच्यातील शक्ती तुम्ही ओळखू शकता. हे मला माहीत आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप काही मिळवले आहेस. तू सर्व परीक्षा देऊन थकला आहेस आणि तुला आता शांतता हवी आहे. पण तुला या परीक्षा द्याव्या लागतील, कारण तू तुझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या होत्या आणि त्याचे प्रारब्ध तुला नक्कीच भोगावे लागेल, ज्या तू करू नयेत. म्हणून या परीक्षा आहेत. म्हणून त्या चुका तू परत रिपीट नाही केल्या पाहिजे. म्हणून तुला या सर्व परीक्षा द्यायला लागतील. घाबरू नकोस. पण मी तुला ओळखतो. आता तुम्हाला त्रास होईल असे काही करू नका. म्हणून पण माझ्या बाळा, तुला आतली ही भीती, मी तुझा सर्वात मोठा शत्रू आहे, ज्यामुळे तू आता धीर धरू शकत नाहीस असे वाटत असेल तर तुझ्या आतला तो शत्रू, ती भीती तू काढून टाक आणि माझ्यावर पूर्णपणे विसंबून राहा. या सर्व गोष्टी पाहून तू थकला आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव. आता हे सर्व काही मी तुला सांगणार आहे. शेवटी प्रत्येक क्षणी एक प्रश्न तुझ्या मनात निर्माण होत राहतो. तुला हे जाणून घ्यायचे आहे की तू या परिस्थितीतून कधी बाहेर पडणार आहेस आणि तुझे जीवन कसे बदलणार आहे. तेव्हा बाळा, वेळ खूप जवळ आली आहे, जेव्हा सर्व दुःख आणि तुमच्या आयुष्यातून संकटे निघून जातील, संपतील आणि ते अचानक घडेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कामात अचानक यश मिळू लागेल. मग सर्व बाजूंनी चांगल्या गोष्टी नक्कीच घडू लागतील. मग तुम्हाला समजेल की तुमची चांगली वेळ ही आली आहे आणि तुमची जुनी रखडलेली छोटी मोठी कामे मार्गी लागतील आणि तुमच्या आयुष्यात आलेले सर्व दुःखाचे ढग दूर होतील आणि निघून जातील. मग बाळांनो, तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी आता तुमच्या सोबत आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या फळांच्या रूपाने आनंद देणार आहेत. म्हणून आता तुम्ही सर्व समस्या विसरून तुमच्या आनंदाने स्वागत करा आणि आनंदाचा वास तुमच्या घरात होऊ द्या. बघा तुमचे जीवन कसे बदलेल आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही यशस्वी होऊ शकेल. तुमचे संपूर्ण आयुष्य तुम्ही अगदी आनंदमयी करून टाकाल. तुम्हाला त्या आनंदाचा सुगंध एकदम सुगंधितपणे येईल. तुमचे कुटुंब अगदी आनंदमय होऊन जाईल. एवढे मात्र खरे आहे, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदात तू आनंदी असशील. बाळा, आता तू तुझ्या चांगल्या दिवसांची अजून थोडी वाट बघ. तुझ्या आयुष्यातील वाईट गोष्टी संपवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तुम्ही अधिक आहात आणि अधिक तुम्ही प्राप्त करू शकाल. काळजी करू नका. आता तुम्हाला फक्त तुमचे मन शांत करावे लागेल आणि माझे ध्यान नक्कीच करावे लागेल. कारण मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की केवळ ध्यानानेच तुमच्यातील आत्मा शक्ती वाढेल आणि ती आत्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी हे करणे नक्कीच आवश्यक आहे. माझ्या बाळा, ध्यान कर, माझ्याकडे लक्ष दे. बाळा, तू माझ्यावर केलेल्या भक्तीबद्दल मी तुला आशीर्वाद देतो. मी तुम्हाला ज्ञान, कीर्ती, समृद्धी आणि बुद्धी देतो. तुम्ही, तुमचे कुटुंब, तुमची मुले आणि तुमचे आईवडील सर्व सुखी होत, हा त्यांना माझा आशीर्वाद आहे. की तुम्ही आयुष्यातील प्रत्येक पायरीवर आणि तुम्ही कोणतेही काम करत असाल, मग माझ्या मुला, तुला तुझ्या कार्यात यश मिळो. ही सर्व कामे आणि हे सर्व आनंद मिळवण्यासाठी तू फक्त स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजेस. बाकी मी तुझ्या आयुष्यातील आनंदाचा मार्ग वळवला आहे आणि तो तुझ्याकडे लवकरच येणार आहे. मी माझ्या घरी परत जात आहे, पण लक्षात ठेव की हे तुझे यश आहे, हे तुझ्या हातात आहे. मला आशा आहे की तू नेहमी माझे सर्व शब्द ऐकशील आणि तुझ्या आयुष्यात पुढे जाशील. मला तुझ्याकडून हेच हवे आहे. म्हणून आता फक्त तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. मला बाळा तुझ्यावर इतका भरोसा झाला आहे की तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे आणि आम्ही तुझ्या प्रेमाचे भुकेले आहोत, नाही ना? मग आम्ही तुझ्या भक्तीचे भुकेले आहोत, नाही ना? बाळा, हे चुकीचं तू विचार करत आहेस. आम्ही तुझ्या प्रेमाच्या भक्तीत आहोत आणि तुझ्या प्रेमाच्या भुकेले आहोत आणि तुझ्या भक्तीचे भुकेले आहोत. आम्हाला बाकी काही नको. तुम्हाला हे सुख फक्त आमच्याद्वारेच मिळते. मग तुम्ही आम्हाला विसरता का? आम्ही नेहमीच तुमच्या सोबत होतो आणि तेव्हा भविष्यातही तुमच्या सोबत राहू. तुम्ही फक्त आहात. आम्ही पालकाप्रमाणे तुमची मी काळजी घेऊ आणि तुमच्या आईवडिलाप्रमाणे तुम्हाला चुकीमध्ये सांभाळू. पण पूर्ण आमच्यावर विश्वास ठेवा आणि पूर्णपणे समर्पणाने तुमचे काम करा. तुमची कृती तुमचे जीवन ठरवते. तुम्हाला हे देखील माहीत आहे की तुम्ही जे काही काम करता त्याचे परिणाम तुम्हाला मिळतात.
त्यामुळे तुमच्या जीवनात त्या गोष्टी करत राहा आणि ज्या तुम्हाला यश नक्कीच मिळवून देतील. तुमच्या प्रत्येक यशामागे तुमचे आईवडील हसतात आणि जेव्हा तुम्ही उच्च पदावर पोहोचता तुमचे जीवन, मग लक्षात ठेवा, तुमचे आईवडीलच इथपर्यंत पोहोचले आहेत आणि तुमच्या सर्व समस्या आमच्यावर सोडा आणि आम्ही तुमची प्रत्येक अडचण दूर करू आणि तुमचे आयुष्य इतकी आनंदाने भरून टाकू की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुम्ही सर्व अपूर्ण कामे आम्ही पूर्ण करू असे तुला वाटत नसेल तर माझ्या बाळा, कशाची काळजी करू नकोस. आम्ही तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहूत आणि तेव्हा तुला काळजी करण्याची काही गरज नाही, कारण तुला काळजी करण्या इतके आम्ही तुला काहीच दिले नाही. तू कशाचीच काळजी करू नको. आमच्या फक्त तू नामस्मरणात राहा. आम्ही तुला ज्या गोष्टी तू विचार केल्या नसतील त्या गोष्टीसुद्धा आम्ही तुला देण्यास तत्पर आहोत आणि आम्ही तुला त्या नक्कीच देणार आहोत. कारण तू इतक्या मनोभावे आमची भक्ती करतो तर आम्हाला तुला ते देणे नक्कीच भाग आहे. कारण तू तशा प्रकारे तशी भक्ती करत आहेस आणि आमच्या नामामध्ये गुंगून राहत आहेस. म्हणून जो आमच्या नामात राहतो आम्ही त्याला कधीच सोडत नाही. बाळा, प्रत्येक दिवस एक शुभ दिवस असतो. मग आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे आणि आज मी तुला जीवनाबद्दल भरपूर काही सांगण्यासाठी तुझ्याजवळ आलो आहे. त्या गोष्टी इतक्या मौल्यवान आहेत की तुझे जीवन नक्कीच त्याने चांगले होणार आहे. म्हणून आज तू भरपूर काही गोष्टी विसरून जाशील, पण मी तुला त्या आठवण करून देत आहे आणि तुला तुझ्या जीवनात लक्षपूर्वक ते ऐकायचे आहेत. आणि तुला जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नको. मी फक्त तुझ्यावर कृपा करू शकतो, पण तुला तुझी कामे स्वतः करायला लागतील. मग चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच राहा आणि मला ज्या मार्गावर तुम्हाला पाठवायचे आहे त्या मार्गावर मी तुम्हाला पाठवीन. तो मार्ग एकदम चांगला आहे आणि सुरक्षित आहे. मग आजचा संदेश तुम्ही डोळे मिटून ऐका आणि मनापासून, अंतकरणापासून ऐका. जर बाळा तू हा संदेश एकदम मनापासून ऐकला आणि अंतकरणाने ऐकला तर तुला तुझ्या जीवनाचे नक्कीच महत्त्व कळेल आणि जीवन किती मौल्यवान आहे. आणि मग तू कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीस आणि या चुका तुझ्या हातून घडणार नाहीस. आयुष्य उद्ध्वस्त करणारे हात आणि तुझ्या भोवती फिरणारे लोक आहेत जे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित आहेत, पण मी त्यांना तसे करण्यापासून वाचवेल आणि तुझ्यावर कोणतेच संकट येऊ देणार नाही. सकाळी झालेल्या चुकीप्रमाणे संध्याकाळी परत आलात तर कधीच विसरणार नाहीत. म्हणून सकाळची चूक ही सकाळी विसरून जा आणि संध्याकाळी नवीन कामाला लागा. तसेच जर तुम्ही भरकटला असाल तर तुम्हाला परत योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे. जर तू योग्य मार्गावर परत आलास तर तू अडकून राहशील. तुला झाले ते माझे बाळ मी म्हणू शकणार नाहीस. म्हणून तू त्या मार्गात अडकून राहू नकोस. तू माझ्याजवळ ये, मी तुला नक्कीच प्रेमाची मिठी मारेल. आयुष्यातील परिस्थिती बदलत राहा. तुझ्या आयुष्यात तू नेहमीच त्रासलेला असावा असे मला नक्कीच वाटत नाही. बाळा, समस्या फक्त तुमच्या काही कर्मामुळे आहेत जी मी तुम्हाला आज सांगेन. मग बाळा, तुमचा काळ कसा होता आणि तुम्ही तुमच्या काळमध्ये काय केले याची मला पर्वा नाही, कारण तो काल होता जो आता नाही. म्हणून तुम्ही जे आता करत आहात त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या हातात हा आत्ताचा क्षण आहे. त्या क्षणात तुमच्या भूतकाळाची आठवण तुम्ही करू नका. तुम्ही तर फक्त वर्तमान काळात जगा. बाळा, तुझा वर्तमान तुझा आज आहे आणि जोपर्यंत तू तुझा वर्तमान सुरक्षित ठेवला नाही तोपर्यंत तुझा उद्याही सुरक्षित होऊ शकत नाही. म्हणून तू कामाला लाग. वर्तमानात बाळा तुझा भूतकाळ आठवू नकोस. फक्त वर्तमान काळात राहा. तू तुझा उद्या का बिघडवत आहेस? मी आज तुझ्याकडे हा संदेश घेऊन आलो आहे, कारण तू तुझ्या भूतकाळातून बाहेर आला नाहीस आणि उद्या तुझा मुलगा तुला पुन्हा पुन्हा त्रास देत राहील. म्हणून तू तुझ्या भविष्यकाळ चांगला करण्यासाठी नक्कीच प्रयत्न कर. आणि जर तू तुझ्या भूतकाळात जगत राहिलास तर तुझ्या आज आणि भविष्यात काहीच करू शकणार नाहीस. बाळा, हे तुझे आहे जे मी तुला अनेक आनंदापासून मी तुला वंचित राहू देणार नाही. तुला सर्व आनंद मी देईल. म्हणून तुझ्यामध्ये जे काही आहे ते मी निर्माण करेल आणि तुला सर्व काही मौल्यवान गोष्टी देईल. जर तुमचा वर्तमान चांगला असेल तर तुमचा भविष्यकाळ आणि भविष्य दोन्ही आपोआप चांगले बनतील. कारण आज आपण जे करतो ते आपला भूतकाळ आहे आणि आपण जे काही पहिले करून बसलो आहे तोच भूतकाळ आहे आणि आजचा वर्तमान काळ, आज आपण जे करतो ते आपला वर्तमान काळ आहे. म्हणूनच माझ्या बाळा, तुझ्याबरोबर वाढलेल्या गोष्टी या तू विसरून जायला पाहिजे आणि काल जे झाले त्यानं तू काही करू नको आणि त्याचा विचार एवढा तुझ्या मनात वाढून देऊ नको. आजकडे लक्ष दे आणि त्यात तू गुंगून राहा. कारण तू जेवढा आजकडे लक्ष देशील
तेवढा तुझ्या आयुष्यात जी संकट येतील ती तू निस्तारू शकतो. हे देखील लक्षात ठेव की मी स्वतः तुमचे जीवन बदलण्यासाठी आलो आहे आणि जोपर्यंत तुला तुझ्या समस्या समजत नाही तोपर्यंत तुला उपाय कसा मिळेल. मग बाळा, तुला एक चांगला जीवनसाथी शोधायचा असला तरीही तू चांगल्या कुटुंबात राहत आहात किंवा तुमच्या कुटुंबाशी निगडीत गोष्टी सोडवायच्या आहेत, त्या सर्व समस्या तू स्वतःला समजवणार नाहीस, पण मी तुला ती योग्य मार्ग दाखवीन. आणि तू माझी पूजा करताना तुला जे वाटेल ते खऱ्या श्रद्धेने कर आणि स्वामी माझ्या समोर आहेत असं तू भासमानीत ठेव आणि माझी पूजा कर. मग तुला किती अंतःकरणापासून तुझे काम होते ते बघ. मग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. हे पण लक्षात ठेव, त्या इच्छांवर विश्वास असला पाहिजे. पण बाळा, तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला काम करावे लागेल. मग जर तुझ्या माझ्यावर विश्वास असेल तर मग तू हा संदेश पूर्ण बघशील आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करशील. अनेक वेळा चांगले काम करता पण त्याचे फळ वेळेवर मिळत नाही. पण माझ्या बाळांनो, ज्याला संयम आणि भरपूर श्रद्धा आहे तो नक्कीच सर्व काही मिळवू शकतो. त्याच्या कृतीच्या परिणामांना सामोरे जाणे एक दिवस निश्चितपणे फळ मिळते आणि जेव्हा ते मिळते तेव्हा माणूस खूप आनंदी होतो. असे घडते. मग बाळांनो, तुम्ही योग्य वेळेची वाट पहा आणि तुमची चांगली कामे करा. बाळांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की हसणे आणि अश्रू हे दोन्ही जीवनाचा भाग आहेत. जर तुम्ही खूप हसत असाल आज जीवन म्हणून, तर मग म्हणून कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्हाला दुःख सुद्धा मिळू शकतं. कारण हा सृष्टीचा नियम आहे की आज जर आपल्या आयुष्यात आनंद असेल तर उद्या दुःख असेल आणि हे दोन्ही नेहमी येतात आणि जातात. हे एकदा लक्षात ठेवा. तुमचे जीवन जर आज तुम्ही आनंदी असाल तर त्याचा अभिमान बाळगू नका. कारण जो माणूस अहंकारी होऊन वाईट गोष्टी करू लागतो तो लवकरच त्या सर्व गोष्टी गमावून बसतो, ज्यांच्यामुळे अहंकार भारतात व त्याच्या शरीरात भरपूर भारला जातो. ज्यामुळे देवावर विश्वास नक्कीच ठेवा. कारण प्रत्येकजण दुःखात देवाची आठवण ठेवतो, परंतु आनंदात जे काही करतो तीच ईश्वराची खरी भक्ती असते. बाळांनो, जो तुमच्या अश्रूंना पोहोचतो ना तोच तुमचे दुःख हा तुमचा खरा मित्र असतो. म्हणून तुमच्या आयुष्यात आणि संकटात तुम्हाला जेव्हा तुमचे मित्र मदत करतील ना तेच तुमचे खरे मित्र असतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीला नक्कीच महत्त्व द्या. त्याचे मन कधी दुःखी करू नका. कारण अशी माणसे आयुष्यात भेटणे खूप अवघड असते. अशी माणसे फक्त देवानेच पाठवलेली आहेत असं समजा आणि त्यांच्यावर प्रेम करा. म्हणून तुम्ही त्यांचा आदर करा आणि कधीही त्यांना दुखवू नका. तुमच्या सुखात आणि दुःखात असणारी व्यक्ती जे तुमच्यासोबत आहेत तेच तुमच्या मित्रीला पात्र आहेत. असा मित्र नेहमी तुमच्या आयुष्यात ठेवा. असा मित्र देव नशिबानेच आमच्याकडे पाठवतो. आणि माझ्या बाळांनो, माझ्याबद्दल अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. जो व्यक्ती तो सुंदर नसला तरी तुमच्यावर प्रेम करतो पण तो मनाने चांगला आहे, मग त्याच्यावर तुम्ही अपरंपार खूप श्रद्धेने प्रेम केलं पाहिजे. त्याला तुमच्या आयुष्यात नेहमी सोबत ठेवा. तो एक असा खास व्यक्ती असतो की जो तुम्हाला प्रेम, आपुलकी आणि आनंद देईल. इतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून मिळू शकत नाही. कथा मग त्यात तुमच्या आयुष्याची कोणतीही असो. मग म्हणून देव नेहमी तुमच्या आयुष्यात असतो. मी तुम्हाला अशा व्यक्तीशी नक्कीच ओळख करून देतो जो फक्त तुमचाच आहे आणि म्हणून ती व्यक्ती सर्वात सुंदर आणि अतिसुंदर मानली जाते. कारण ती तुमच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी बदलून टाकण्याची क्षमता ठेवत असते. प्रेम ही एक व्यक्ती आहे कारण तो तुमच्या आनंदाची काळजी घेतो, तुमचा आदर करतो आणि तुम्हाला आत्मविश्वास देतो. तुम्हाला ते समजून घेणे आवश्यक आहे की ती व्यक्ती चांगली असली पाहिजे. कारण एक श्रीमंत आणि बुद्धिमान व्यक्ती तुमचे जीवन सोनेरी बनवू शकते. बाळांनो, तुम्ही कोणाला मदत केली तर तुमचे मन आनंदी होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. बाळांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात संयम बाळगायला पाहिजे. कारण शांत घाईने धीर धरलात तर तुमच्या दुःखांवर मात करणे सोपे होते आणि जे घडते ते आनंद आणि जीवनात दुःख येत जात राहतं. मग असं नाही की आयुष्यात नेहमी दुःख असेल, तुमच्या आयुष्यात आनंदही येणार हे नक्की. मग बाळा, आयुष्यात कधी कोणाच्या भावनांशी खेळू नकोस, कधी कोणाच्या आईला दुखवू नकोस आणि शक्य आहे की तू तिला जिंकशील. मग तुला तुझ्या आयुष्यात कधीच चैन पडणार नाही. कारण तू जर दुखवलेस तर तुला तुझ्या कर्माचे भोग हे भोगावे लागतील, पण तू त्याला तुझ्या आयुष्यात कधीच भोगू शकणार नाहीस. म्हणून तुझ्या नजरेसमोर कोणी पडू नये एवढी काळजी घे आणि प्रत्येकावर विश्वास ठेव आणि प्रत्येकावर इमानदारी दाखव. या आयुष्यात अनेकदा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, मग आपण त्याच्यावर इतका विश्वास ठेवतो की तो अगदी बरोबर आहे असे आपल्याला वाटते. पण जेव्हा आपला विश्वास तुटतो ना, आपण आपला आत्मविश्वास आपल्या नात्यांना देतो. आपली नाती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. कधी कधी आपण आपला आत्मविश्वास इतरांना देतो
नाती जपण्यासाठी आपण आपल्या स्वाभिमानाचा त्यागही करतो. पण माझ्या बाळा, अशी नाती पोकळ असतात जे आपल्याला आयुष्यात दुःख देतात, हे समजून घ्या. आणि अशी माझी इच्छा आहे. मग सांभाळतो तो स्वतःच तुटतो आणि काहींच्या नजरेत चांगला आणि इतरांच्या नजरेत महान होतो. पण वास्तव हे की आहेत ते सगळे आपले आहेत. त्यांच्या नजरेत तू पैसा आहेस. फक्त बाळा, आपल्या आयुष्यात कधी कधी आपल्याला मिळतं ना, ते आपल्या नशिबात असतं. दगडाला ठेस लागल्यावरही ओरखडा जाणवत नाही, पण माणसाचे शब्द ऐकल्यावर जाणवते की खूप आयुष्यात त्रास आहे. आणि मग ते आयुष्य आपल्याला खरोखर चुकीचे वाटत असते, कारण लोक आपल्याला भरपूर प्रकारे टोमणे मारत असतात. मग ते टोमणे ऐकण्याची आपल्या क्षमता नसते आणि ती क्षमताच आपल्याला भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून तुम्ही तुमच्या मनात ती क्षमता ठेवा आणि नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी करत आहेत. मला हे सांगायचे आहे, अशा लोकांपासून अंतर ठेवा जे तुम्हाला तिरस्कार करतात आणि तुमच्या जळतीवर म्हणजे तुमच्या जी प्रसिद्धी असते त्याच्यावर जळतात. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी आनंद मिळत नाही किंवा ते तुला आनंदी पाहून कधी आनंदी होत नाहीत. मग बाळा, आयुष्यात सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, परंतु मानव वागणूक तुम्ही सर्वांची चांगली ठेवली पाहिजे. आणि आसक्ती ही अशी असते की माणसांना एकत्र ठेवावी लागते. म्हणूनच तुमची वागणूक एवढी चांगली ठेवा की समोरची व्यक्ती आयुष्यात नेहमी तुमच्याशी जोडलेली राहते. मग तुम्हाला कोणाशी तरी बोलण्यातून आनंद मिळतो, तुम्हाला बरं वाटतं. तुम्ही तुमचं यासोबतचं आयुष्य तुमच्या मित्रांनाही सांगा, म्हणजे तुमच्या आयुष्यात दुःख असले तरी ते तुम्हाला मोठे वाटणार नाहीत. मग तू तुझं आयुष्य याच्याबरोबर जगा, मग याच्याबरोबरच आयुष्य जगा. म्हणजे तुमच्या आयुष्यात दुःख जरी असलं तरी ते दुःख तुम्हाला इतकं मोठं वाटत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात जितकं गप्प राहा शक्य आहे, तर मग तुम्ही गप्प राहिलात तर, जर तुम्ही आयुष्यातील तुमचे काम शांतपणे केले तर तुमचे आयुष्य काम सुरळीतपणे पार पडेल. बाळा, आयुष्यात शांत राहून तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवू शकता. हसत हसत तुम्ही स्वतःला आतून खूप मजबूत आणि सामर्थ्यवान बनवता. तुला आनंद वाटेल माझ्या बाळा की मी तुला खूप शक्ती दिल्या आहेत. जर तुझ्या आयुष्यावर आणि तुझ्यावर भरपूर विश्वास असेल तर तुला ते यश नक्कीच मिळेल. मग तू कोणतेही काम करू शकतोस. तुझ्या आयुष्यात हुशारीने काम करा, कारण भावनिक होऊन तू योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीस. आणि तुझ्या प्रार्थना आणि कृतींवर विश्वास ठेव, कारण देवाने तुझ्यासाठी जे काही लिहिले आहे ते तू नक्कीच तुला मिळेल. आणि बाळा, ही संपत्ती आणि माया सर्व काही इथेच राहील. तुझी कृती तुझ्या सोबत जाईल. म्हणून आयुष्यात चांगले कर्म करा, चांगले शब्द बोला, लोकांना मदत करा. आयुष्यात भूतकाळाचा विचार करू नका ना, उद्याची. आणि आज जे काय आहे त्यात तुम्ही सर्व काही करायला शिका. एवढंच फक्त तुमच्या आयुष्यातून तुम्ही घडलं पाहिजे आणि आनंदी असलं पाहिजे. तुम्हाला आशीर्वाद मी देत आहे आणि तुमच्या जीवनात माझे आशीर्वाद नक्कीच येत आहे. मग आयुष्यात फक्त खऱ्या आणि प्रामाणिक व्यक्तीचीच निवड कराल आणि त्यांच्यासोबत कायम राहाल, हे मला वचन द्या. आणि या वचनासोबतच भरपूर गोष्टी तुमच्या जवळ येतील, कारण तुम्ही जेवढ्या चांगल्या व्यक्तींसोबत राहाल तेवढे चांगले व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत जातील. आणि चांगल्या व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात येत गेले तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या बघावयास मिळतात, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात कमावून शकणार नाही. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगल्या गोष्टी जर कमावल्या तर तुमच्या आयुष्यात जे येणारे व्यक्ती असतील तेही चांगलेच असतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला मोलाचा असा उपदेश मिळेल. आयुष्यातील परीक्षा संपवण्याची वेळ आता आली आहे आणि आज तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला काही सांगणार आहे जे तुमच्या संपूर्ण आयुष्यातील भरपूर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. मग बाळा, प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते आणि आज तुमच्या घरात येणारा आनंद तू स्वतःच घेऊन येशील. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आधी तुला स्वतःला समजून घ्यावे लागेल. जोपर्यंत तू तुला समजून घेणार नाही ना, तुला काही कळणार नाही. बाळा, आता वेळ आली आहे स्वतःला बदलून नव्या वाटेवर चालण्याची, जिथे चालल्यावर तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुझ्यात या संपूर्ण आयुष्याचा कायापालट होईल. सूर्य आणि चंद्र त्यांचे काम वेळेवर करतीलच, तसाच आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुमची पूर्तता करेल. तुमचे डोळे सत्याकडे नक्कीच उघडतील. तुमची सर्व कार्य आणि कामे वेळेवर पूर्ण कराल. आता तुमच्या आनंदाचा मार्ग उघडण्याची वेळ नक्कीच आली आहे. तुम्ही नेहमी माझ्याकडे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे समाधान मागत राहता, पण आज मी तुला एक उपाय सांगतो. मग तुम्ही त्याच्या आयुष्याच्या तुमच्या आयत डोकून बघा. एक निर्जन जागी एकाग्र व्हा आणि डोळ्यांच्या मधोमध ओम नावाचा जप करून माझे ध्यान करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या ध्यानामुळे
तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तर तुम्ही सक्षम व्हाल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी. ज्या प्रश्नांसाठी तुम्ही नेहमी तुमच्या परमेश्वराला या ज्ञानाने विचारता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील आणि तुमच्या आयुष्यात सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून तुम्ही अगदी धन्य व्हाल. आणि तुम्ही जर धन्य झालात तर मलाही तितकाच आनंद होईल जितका आनंद तुम्हाला होत आहे. कारण तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि माझ्या आनंदात तुमचा आनंद आहे. एवढे तुम्हाला जर कळाले तर तुम्ही भरपूर वेळा माझ्या भक्तीमध्ये तल्लीन व्हाल. हे महान रहस्य साध्य होणार आहे. कालपासून सर्व ऋषी गुरु इत्यादींना ते माहीत आहे. त्यांच्या प्रभावामुळे सर्व ऋषींना भविष्याबद्दल संकेत मिळत असत. माझ्या बाळा, मला माहीत आहे की मी तुला सांगेन. प्रत्येक वेळी मी येऊन तुला दर्शन देतो आणि तुझे माझे एकता मोठ्या भक्तिभावाने. पण तुम्हाला ते समजले पाहिजे की तुम्ही हे जीवन कोणत्या गोष्टीत वाया घालवत आहेत आणि जे मी तुम्हाला आनंदात घालवण्यासाठी दिले आहे आणि या गोष्टींचा उपयोग होत नाहीये. लोकांचे कल्याण यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या प्रकारचे प्रश्नांमुळे तुम्हाला अडचणी येत आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आधी तुम्हाला स्वतःमध्ये शोधावी लागतील. मी खूप अस्वस्थ आहे. मी तुला अनेक वेळा समजावून सांगितले आहे की तू माझ्यासाठी खास आहेस. तुलाही शंका आहे का की तुझे वडील आणि तुझे पालक कसे होतील, मग ते तुला कसे समजावतील. पण मी तुला तुझ्या गुरुप्रमाणे समजावत आहे. तुला स्पेशल म्हणत असतील पण त्यामागे काहीतरी कारण असावे, अन्यथा फायदा काय. मी तुम्हाला विशेष म्हणतो. बाळांनो, मी निर्माण केलेल्या जगातील सर्व प्राणी स्वतःमध्ये खास आहेत. मग तुम्ही एकांची तुलना दुसऱ्याशी का करता. हे एक संपूर्ण जग आहे म्हणून त्यात राहणारे सर्व मानव आणि प्राणी आहेत. विशेषतः प्राणी आणि पक्षी सर्व माझ्यासाठी खास आहेत. बाळांनो, काळाचे चक्र खूप मजबूत आहे. ते सर्व गाव फिरते आणि गाव फिरून सर्व समस्या माझ्याजवळ येऊन ठाकतात. निरुपयोगी गोष्टींवर तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही आयुष्यात केलेल्या गोष्टींबद्दल दुःखी होण्यात काही फायदा नसतो. त्याऐवजी भविष्यासाठी आत्तापासून कामाला लागा. हा मौल्यवान वेळ तुमच्या प्रगतीसाठी वापरा. पण मला सांगू द्या भक्तांनो, तूही नवीन दशकात प्रवेश केला आहेस. हे चक्र तुला वेगाने प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल आणि तुझ्या आयुष्यातील सर्व कामे पूर्ण करील जे अद्याप अपूर्ण आहेत. या मार्गात तुला अनेक परीक्षांनाही उत्तीर्ण व्हावे लागेल, पण तू कायम ठेवलीच पाहिजे. तुझा संयम तुझ्याजवळ राहिला पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अनेक अडचणी आणि त्या अडचणींना सामना करावा लागेल. केवळ हे केल्याने तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर म्हणजे तुमच्या यशाच्या मार्गावर तुम्ही पोहोचू शकाल आणि यामुळे तुम्हाला अधिक बळ मिळेल. कारण या अडचणींमुळेच तुम्हाला अधिक बळ मिळते आणि तुम्ही आयुष्यात कितीही मोठे कामे कराल त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि किंवा लहान काम जरी तुम्ही कराल तरी नक्की यशस्वी व्हाल. तुझ्या गुरूंवर नक्कीच विश्वास असला पाहिजे आणि स्वामींवर नक्कीच विश्वास असला पाहिजे. कारण स्वामींवर ज्याचा विश्वास त्याची कामे पहिलेच मार्गी लागून जातात. त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी नक्कीच व्हाल. किंवा तुझ्या ज्या वडील असतील आणि जे आईवडील असतील त्यांना तू नक्कीच सांभाळ आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य देण्यासाठी तू काम करत राहा. माझे आशीर्वाद नक्की सदैव तुझ्या पाठीशी आहेत. फक्त बाळा, तुला प्रत्येक टप्प्यावर यश मिळो आणि जीवन आणि सर्व वाईट तुमच्यातून जीवनातून कायमचे नाहीसे होत हीच माझी प्रार्थना राहील. बाळा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे की कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की त्या कामासाठी तुमच्या स्वामींवर पूर्ण भक्ती आणि प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच ते कार्य तुमच्या चांगले फळ देईल. आणि एक स्वामी आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करतात आणि कोणताही स्वार्थ न ठेवता त्याचे पालनपोषण करतात. तसेच तुम्ही तुमचे काम निस्वार्थपणे केले पाहिजे. स्वार्थाशिवाय केलेले कोणतेही काम तुम्हाला जीवनात नेहमी चांगल्या मार्गावर घेऊन जाते, पण तुम्ही ते कधी स्वीकारणार नाहीत आणि होऊ देणार नाहीत. वाईट वाढवण्यासाठी म्हणून नेहमी स्वार्थाशिवाय सर्व काही काम करा. मला आशा आहे की माझ्या या जगात प्रत्येक मनुष्य नेहमी इतर मानवप्रती प्रेम आणि दयाळूपणाची भावना आपल्या मनात ठेवेल आणि प्रत्येक जीवात जीव आहे, मग तो प्राणी असो, पक्षी असो वा सजीव असो. प्रत्येकाने या जगात एकमेकांवर प्रेमाने आणि दयाळूपणे जगले पाहिजे. मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही सुखी होईल आणि दुःख तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि ते दूर करण्यासाठीच मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. त्या दुःखाचे मूळ कारण तुम्ही नक्कीच शोधले पाहिजे. त्यानंतर समस्येचे मूळ कारण जाणून घेऊन त्यावर उपाय नक्कीच केला पाहिजे. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि तो प्रयत्न एक दिवशी नक्कीच सफल होईल. हा माझा आशीर्वाद आहे आणि माझे आशीर्वाद तुमच्यावर आपोआप पडतील आणि तुम्ही सर्व प्रकारच्या दुःखांपासून
नक्कीच मुक्त व्हाल. संकटे येतच राहतात, पण जो संकटातून मुक्ती मिळून आपले जीवन जगणे थांबवतो त्याला प्रलय कधीच मिळणार नाही. आणि जो अडचणींशी लढतो आणि कधीही मागे हटत नाही, असे लोक त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. मग ते कौशल्याचे क्षेत्र असो किंवा युद्धाचे क्षेत्र असो किंवा स्वतःमध्ये सुरू असलेल्या प्रश्नांचा संगम असो, असे लोक सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करतात. आणि त्यामुळे बाळांनो, प्रत्येक समस्येशी लढण्यासाठी तुम्ही नेहमी स्वतःला तयार ठेवा. आणि तू माझी पूजा करून मला जो काही प्रसाद अर्पण करतोस, त्या प्रसादातून मला अपार आनंद मिळतो आणि मी माझ्या भक्तांना सर्व दुःखातून त्या प्रसादामुळे मुक्त करत असतो. मला असं काही नाही की प्रसाद दिला पाहिजे. माझे नुसते नामस्मरण जरी केले तरी मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहीन. बाळा, हे जीवन तुझ्यासाठी निश्चितच कठीण आहे, परंतु या जीवनात मी माझ्याजवळ आहे ते तुला सर्व काही देऊ इच्छितो. तुझ्यासाठी विचार केला होता की तुला ते आता मिळणार आहे. आता तो आनंद तुझ्या आयुष्यात येईल. यानंतर तुझे आयुष्य कायमचे चांगले होईल. आज मला पाहायचे आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि माझ्या शक्तींचा किती तुझ्या जीवनावर हा परिणाम होत आहे. मग तुम्ही नामस्मरण जर केले तर माझ्या शक्ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. मग तुम्ही नामस्मरण करताय ना? नाही करत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि नक्कीच लिहा, अशी गोष्ट आहे की माझे मूल आहे आणि माझे बाळ हे मला अत्यंत प्रिय आहे आणि त्या बाळांना मी सर्व सृष्टीनिशी सांभाळत असतो आणि त्यांचा मी संगोपन करत असतो. मी सांगतो त्या सर्व गोष्टींचे पालन करून तू तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कराव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि बाळा, तुझ्यासाठी हे जीवन खूप मौल्यवान आहे. तेच तुझे कर्तव्य आहे. त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी मानवी जीवन हे जग सर्वोत्तम जीवन येणार आहे आणि ते होते. प्राण्यांचे जीवन किती कठीण आहे हे तुम्ही स्वतः जाणता. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला मानवी जीवन मिळाले आहे. तुमच्यासाठी हे मानवी जीवन सोन्यासारखे आहे आणि ज्याची चमक सर्वांच्या डोळ्यात चमकत आणणे. आणि तसे तुमचे हे जीवन सोन्यासारखे तेजस्वी आहे. परंतु तुझ्या अज्ञानामुळे तू तुझ्या आयुष्याची चमक का पाहत नाहीस? ही चमक तुला देवाने दिली आहे. तुला हवे असेल तर तू तुझ्या कृतीतून या जगाची प्रत्येक रचना तयार करू शकतोस. मग हे दोन्ही अवघड आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणे सोपे आहे. जेव्हा ती गोष्ट तुमच्या समजण्याच्या पलीकडे दिसते तेव्हा ते अवघड असते. पण जर तुम्ही तुमची बुद्धी वापरून ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर तीच अवघड गोष्ट तुम्हाला सोपी वाटेल. ठीक आहे ना? आयुष्य हे असेच आहे. तसेच तुम्हाला हे जीवन कठीण वाटत असेल तर मग तुम्ही विचार केला पाहिजे की हे बाहेरची लोक कशी जगतात आणि ज्याला हात नाहीत, पाय नाहीत, ते लोक कशी चालतात, मग ती कशी बोलतात आणि कशी वागतात. त्यांचं इतकं कठीण जीवन असून सुद्धा ते भरपूर गोष्टीत यशस्वी होतात. मग ते कसे? मग आपल्याला देवाने 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, सर्व काही गोष्टी चांगल्या दिल्या आहेत, तरी आपण मागे का हटतो आणि वाईट विचार का करतो? याच्यावर तुम्ही एकदा नक्कीच विचार करा, कारण या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. या गोष्टींचा तुम्ही जर आत्ता विचार केला तर तुम्हाला भरपूर गोष्टी समजतील की आपल्याला देवाने भरपूर काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. आपण त्याबद्दल विचार न करता आपण नेहमी वाईट विचार करत असतो आणि मग त्यात गुंगून जाऊन आपण सर्व चुकीचे निर्णय घेत असतो. मग असे निर्णय घेणे कितपत चांगले आहे? आपल्यावर स्वामींची एवढी कृपा आहे की आपण सर्व काही गोष्टी प्राप्त करू इच्छितो आणि त्या आपल्याला मिळत असतात. पण स्वामींवर आपण कधी कधी शंका करत असतो. या शंका तुम्ही अजिबात केल्या नाही पाहिजे, कारण स्वामींवर जर तुम्ही शंका केली तर तुमच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. कारण स्वामी आपल्याला सर्व देत आहेत. मग तुम्ही त्यांच्यावरच जर शंका करत असाल तर मग तुमच्या आयुष्याला काही उपयोग नाही. जर तुम्ही नामस्मरणामध्ये काही चुका करत असतील तर तुम्ही त्या अजिबात केल्या नाही पाहिजे, कारण नामस्मरणामध्ये भरपूर शक्ती आहे. तर तुम्ही नामस्मरण अगदी प्रेमाने कराल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या जे संकट असतील ते नक्कीच टळतील आणि त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वामी तुमच्या नक्कीच पाठीशी असतील. जर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही तुमच्या आयुष्यात काही करू शकत नाही तर बाळा, तुम्ही कधीही पुढे जाणार नाही, कारण तुमचे विचारच तुम्हाला पुढे मागे घेऊन जाऊ इच्छितात आणि तुमचे विचारच तुम्हाला भरपूर गोष्टी देऊ इच्छितात. तुमचे विचार हे अगदी चांगले पाहिजेत आणि तुमचे चांगल्या मनापासून जी सेवा करता तीच सेवा माझ्यापर्यंत पोहोचते. मग तुम्ही चांगले विचार करताय ना? मग चांगले विचार केले तुम्ही नक्कीच धन्य व्हाल. आणि जर तुम्ही तुमचे हे जीवन सोप्या मार्गाने पाहण्याचा प्रयत्न केलात तर सर्वात कठीण गोष्ट देखील तुम्हाला सोपी वाटू लागेल. आणि या जगात जर एक दृष्टिकोन आहे मग तुम्हाला तो दिसेल आणि हे जग तुझ्या डोळ्यांनी पाहिल तर ते अगदी प्रेमळ दिसेल. हे जग स्वामी तुम्हाला नक्कीच चांगले दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या जगाकडे फक्त
दुःखाने जर डोळ्यांनी पाहिले तर जगात सुखच कधीच दिसणार नाही, पण या जगाकडे सुखाने जर डोळ्यांनी पाहिले तर मग सर्व काही तुझ्यासाठी आनंद देण्याचे साधन बनेल. म्हणून माझ्या बाळा, तुला नेहमी चांगले वाटेल आणि समोरची व्यक्ती तुझ्यासारखी असेल, पण ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. कारण आपल्या समोरचे जे व्यक्ती असतात ते आपल्याप्रमाणे वागू शकत नाही, कारण आपल्या हाताची पाची बोटंही सारखे नसतात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. हे कायम शाश्वत आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. म्हणून बाळांनो, तुमच्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्यांना वागू नका, त्यांना त्यांच्याप्रमाणे वागू द्या. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत तुम्हाला फिरायचे आहे आणि गोष्टी हाताळायच्या आहेत हे तुम्ही समजून घेणे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आजच्या कलियुगात लोकांना माहिती नाही की त्यांच्या स्वतःचा अर्थ या जीवनाचा काय आहे. एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी तुम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत झुकू शकता आणि जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या सहवासाचा अभ्यास करून स्वतःला खराब केले तर तुमचे जीवन तुम्हाला कधी योग्य दिशेने घेऊन जाऊ शकणार नाही. मग तुम्ही नक्कीच चुकीच्या दिशेने जाऊ शकाल. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात कोणाला आणता याचं महत्त्व तुम्हाला नक्कीच कळेल. कारण तुमच्या जीवनात जे काही व्यक्ती येतात ते तुमच्या आयुष्यात भरपूर काही मोठे बदल घेऊन येत असतात आणि ते बदल तुम्हाला पहिले दिसत नाही, पण तुम्हाला हळूहळू दिसू लागतात. आणि ते बदल तुम्हाला जर दिसू लागले तर मग तुम्ही समजू शकता की तुमच्या आयुष्यात किती गोष्टी बदलत आहेत आणि किती गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटत आहेत. मग अशा प्रकारे तुम्ही सर्व काही गोष्टी या चांगल्या करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर ऑन करा. असेच प्रेमळ स्वामी संदेश आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. मग केले ना सबस्क्राईब, केलं ना लाईक आणि कमेंटमध्ये एक श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.